नमस्कार. मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही, असंही ब्रीदवाक्य श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांचं, त्यांना मानाचा मुजरा. आज व्हिडिओला मी सुरुवात करत आहे. विषय खूप गंभीर आहे. त्याआधी सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओचा विषय खूप गंभीर आणि नाजूक आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कर्ज या विषयावर आपण आज बोलणार आहोत. कर्ज हे प्रत्येक व्यक्तीला असतं. काही ना काही कारणास्तव ते घेतलं जातं. आपल्या आयुष्य जगत असताना खूप काही घटना अशा घडतात, खूप काही घडामोडी आपल्या आयुष्यासोबत घडतात की जिथं आपल्याला कर्ज घ्यावा लागतो. भले तो व्यवसाय असो, घर बांधायचा असो, लग्न असो, कोणतंही शिक्षण असो, प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज घेऊन आपल्याला पुढं जावं लागतं. आपण काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आहे. ह्या मातीमध्ये शेतकरी कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती आहे. कष्ट करणं, मेहनत करणं आणि आपल्याला पुढं वाटचाल करणं हेच आपलं स्वप्न असतं. त्यासाठी आपल्याला कर्ज घ्यावं लागतं. कर्ज घेणं म्हणजे हे काही चूक आहे किंवा महापाप आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. मोठे मोठे उद्योगपती किंवा किरकोळ आपल्यासारखी सर्वसामान्य जनतासुद्धा कर्ज घेते, हप्ता भरते आणि भरावेच. मी तर म्हणते की जी कर्ज आपण घेतले समोरच्याकडून, आपल्याला जी गरज असते किंवा जी वेळ असते, आपण त्या वेळेसाठी आपण कर्ज घेतो, ती परतफेड करण्याची जी पात्रता आहे, जी भूमिका आहे ना, ती खरंच ठेवली पाहिजे. मनापासून प्रत्येकाने कर्ज असेल तर ती फेडायची ही वृत्ती ठेवा. इथपर्यंत आपल्या स्वामींनी किंवा आपल्या भगवंताने आपल्याला आणलेलं आहे. इथून पुढंही ते आपल्याला तारणार आहेत. ह्या विश्वासानं आपण हे कर्ज फेडायचं. कर्ज घेतल्यानंतर काय होतं, पहिले जे आपले हप्ते असतात 2, 3 किंवा 4 असो, ते अगदी व्यवस्थित जातात. त्याच्यानंतर एक आपण काय म्हणतो, एक किरकिर आपली घरात चालू होते. जो जबाबदार पुरुष असतो त्यांच्या मागं जी आपली आई असेल, बहीण किंवा बायको असेल, तर ती सतत किरकिर करत राहतात की बाबा कर्जाचा हप्ता आलाय, आमच्यासाठी घेतलं का, आम्ही सांगितलं होतं का. अशी एक जी भाषाशैली असते ना, ती खूप काय आपण म्हणतो कठोर आणि अर्वाच्य असते. तर कृपया माझं प्रत्येक व्यक्ती जो व्हिडिओ बघते, मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो, त्यांना खरंच एक कळकळीची विनंती आहे. ज्या पुरुषानं किंवा ज्या स्त्रीनं आपल्या घरासाठी, स्वतःच्या परिवारासाठी कर्ज घेतले ना, त्यांना असं कठोर भूमिकेत बोलणं, अपमानास्पद वागणूक देणं किंवा त्यांची निंदा करणं खरंच एक चुकीचं आहे आणि शर्मिंदा सारखंही आहे बरं का. जर आपला नवरा किंवा आपली बायको एखादं कर्ज घेत असेल किंवा आपले वडील घर चालवण्यासाठी, घर चालवण्यासाठी तर कोणी कर्ज घेत नाही आहे, पण गाडी, घर किंवा बाकीच्याही आपल्या मोठ्या मोठ्या गरजा असतात, त्याच्यासाठीच आपण कर्ज घेतो. काय स्वतःच्या चैनीसाठी किंवा आयुष्याचं आपलं काय आपण म्हणतो चैनी जगण्यासाठी तर कोणी कर्ज घेत नाही. प्रत्येकाच्या गरजा असतात, गरजेनुसार आपण कर्ज घेतो. कर्ज फेडायची ही पात्रता फक्त घेणाऱ्या व्यक्तीची नाही आहे बरं का. ज्यांनी कर्ज घेतलं आहे ती घरातली कोण मेन सदस्य असो त्यांनीच फेडावा असं नाही आहे. प्रत्येक व्यक्तीनं त्याला साथ दिली पाहिजे. एक आर्थिक स्वरूपात नाही तर तुम्ही एक मार्मिक स्वरूपात, बाबा कर्जाचा हप्ता आलाय कुठून तरी, ती व्यक्ती कर्ज 4 दिवसावर आहे तर ती व्यक्ती आधी 10 दिवस जो काय आपण म्हणतो ना आपल्या मराठी भाषेत जुळणा, खरंच ती जुळणा करत असती. तो जुळणा करताना एक मनस्ताप होतो ना, तो खूप भयानक असतो. त्या भयानक मनस्थितीत आपण इतकं स्वतःला कमी लेखतो, आत्महत्यापर्यंत विचार जातो. डोक्यात सतत एक वाक्य येतात की कशासाठी मी कर्ज घेतलं असेल, कशासाठी हे मूर्खपणा केला, असे विचार येतात. तर माझं प्रत्येक व्यक्तीला सांगणं आहे, ज्यांचं कोणाचं कर्ज आहे, भले मग ती स्त्री पुरुष कोणीही असो, की येणाऱ्या उद्याला घाबरायचं नाही आहे. आपण गेलेला काळ बघितला आहे आणि गेलेल्या काळामध्ये जी काही घटना घडली आहे, ज्या भूतकाळाने आपल्याला दाखवलं आहे, तर त्याचं जी काय असेल त्याचं आपल्या भविष्यावर, वर्तमानावर कृपया करून जी काय साईड इफेक्ट किंवा जो काय बॅड पॅच आपण म्हणतो, जो वाईट काळ असतो ना, तर त्याचं ह्या आपल्या भविष्यावर, वर्तमान अजिबात त्याची सावलीसुद्धा पडून देऊ नका. मी मान्य करते की तुम्ही मला म्हणाल की व्हिडिओ सांगणं खूप सोपं असतं, बोलणं खूप सोपं असतं, पण ज्या व्यक्तीवर वेळ आलेली आहे, ज्याला कोणाला निस्तारायचं आहे, ते त्यालाच माहीत असतं. हां, मान्य, ह्या सगळ्या कठोर कटू प्रसंगातून मी गेलेली आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझं इथं की कृपया खचून जाऊ नका. जी कोण स्त्री आहे, जर समजा आपल्या नवऱ्याने कर्ज घेतले किंवा भावाने घेतले, वडिलांनी घेतले, वेळेप्रसंगी कर्जाचे हप्ते नाही फिटले तर आपल्याला आपले जे काही दागिने आहेत ना ते गहाण ठेवावे लागतात. तर हात ठेवा, बिनधास्त तुम्ही ठेवा. एखादी जर घटना, एखाद्यानं घर घेतलंय, त्याचे हप्ते आपले वेळेवर होत नाही, आपलं पेमेंट अडकलंय किंवा थांबलंय,
त्याच्यासाठी तुम्ही काय जी आपले दागिने ते घाण ठेवलेत ना, तर ते बिनधास्त ठेवा. पती परमेश्वर आपण मानतो आणि आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना, त्याच्यासाठी जर आपण हमखास, मी म्हणेन माझ्या मैत्रिणींनो किंवा माझ्या बहिणींनो, तुम्ही जर काय असं दागिने वगैरे घाण ठेवले असतील, घाणवट असेल ना, तर मी सांगते की आपला नवरा, आपले वडील किंवा आपला भाऊ 100 1 लाख टक्के त्यांना सोडवून आणायची जी घाई असते ना, त्यांच्यासारखी घाई तुम्हाला सांगू का खरंच कुणाकडनं असते. प्रत्येक शब्द ते सांगून दाखवत नाहीत, त्यांची व्यथा जी आहे ना ते बोलून दाखवत नाही आहेत, पण त्यांच्या मनात, त्यांच्या काळजाला ते घर करून राहतं की मी माझ्या बायकोसाठी, आईसाठी, बहिणीसाठी हे केले ना, आज मीच घाण ठेवतोय. ही जी चटका लावून जाते ना, जी जखम, ती खूप बेकार असे बरं का. अशी काळजाला घर करते ना ती. त्या जखमेने कितीही मलम लावला किंवा खपली जरी धरली ना, आपण विनाकार त्या खपलीला डिवचतो. एखादी जखम जरी भरत आली ना, तर आपण काय करतो माहिती आहे का, त्याला ती जखमेला आपण डिवचतो आणि परत त्याला अशी उघडी पाडतो त्या परिस्थितीसमोर. तर कृपया खरंच कोणी असं करू नका. ज्यांचं कोणाचं कर्ज आहे ना, आपल्या परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी त्याला साथ द्या. वेळेप्रसंगी बाबा एखादा हप्ता आपला म्हणतो की नाही वेळेवर पोचला, तर तो कसा वेळेवर पोचेन, काय होईल, ते कृपया त्या गोष्टीकडं लक्ष द्या. त्या व्यक्तीला सहकार्य करा. आणि माझे व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या भावांनो किंवा मित्रांनो, मी तुम्हाला खरंच सांगेन, कृपया असले वाईट विचार आहेत ना, मी आत्महत्या करीन, घर सोडून जातो, सगळं सोडतो, मला आता काहीच नको आहे, मी व्यसन करतो, तर त्या व्यसनाकडे न वळता घेतलेलं कर्ज आपण 100% फेडणार आहे. इथपर्यंत आलो आहे ना, मी मगाशी म्हटलं की इथपर्यंत आलो ना, तर इथून पुढंही जाणार आपण, की आपण गेलेल्या काळ बघितलेली माणसं आहेत. असं थकून रडून आपल्याला चालणारच नाही. हिमतीनं, कष्टानं उभा राहिलं आहे आपण इथपर्यंत, तर ती हिंमत दाखवा. शेवटचा हप्ता फिटीपर्यंत इतकी हिंमत दाखवा ना की नाही बाबा, घेताना आपण कसा एकदम आनंद होतो ना, प्रत्येक हप्ता फिटोसर आनंद देवा. पैसे घेताना आपण बाबा गरज असते पण आपण ते घेतो, पण फेडताना सुद्धा त्याच गरजेने काम करा, बचत करा. महिलांनाही माझं सांगणं आहे की थोडी जी काय आपली थोडीफार किरकोळ, एक छोटीशी माझी विनंती की जी काय शॉपिंग आहे ना, किंवा जी काय आपलं पैसे आपण कुठलीच बरं का महिला अशी किंवा माझ्या भगिनी की कुठली गोष्ट अशी विनाकारण नवऱ्यापासून घेतात आणि कुठंतरी त्या उधळतात, त्याही तशा करत नाहीत बरं का. त्याही पैसे सांभाळून ठेवतात. वेळ आली ना तर नवऱ्याला कुठून तरी कुठल्या तरी कोपऱ्यातून पैसे काढतात आणि त्याची मदत करतात. तर करतात बाबा. प्रत्येक व्यक्तीनं एकमेकाला समजून घ्या. नवऱ्याने आपल्या बायकोला घ्या, बायकोनीही ती जी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीला सांभाळून घ्या. आजची जी वेळ आहे ना आपली, तर ती 100% उद्या निघणार आहे. आपण त्या वेळेतून बाहेर आलो, पडलोय, असे पॉझिटिव्ह सतत एक आपला माइंडमध्ये मनात एक विचार ठेवा पॉझिटिव्ह, की आपण ह्यातून बाहेर पडलोय. हे कर्ज किरकोळ आहे, आपण असं फेडणार आहे, असं हे रोज असं मनाला हे करा. भगवंताला त्या रोज प्रार्थना करा की माझ्यासाठी माझा नवरा सर्व काही आहे, त्याचं जे कर्ज आहे ते माझं आहे. भले मग त्या घरातले ते वडील किंवा आई, त्यांनाही मी सांगेन की तुम्ही आमच्यापेक्षा मोठे आहात, तुम्ही तुमच्या तरुणपणात कर्ज घेतला असेल, फेडला असेल, खूप काही गोष्टी झाल्या असतील. तुम्ही तुमच्या मुलाला, मुलीला समजून घ्या, समजून सांगा. प्रत्येक हे कर्ज फेडायला त्याला 1-1 रुपयाची मदत करा. दागिने जरी घाण असतील ना महिलांनो किंवा माझ्या मैत्रिणींनो, तर अजिबात काळजी करू नका. आपला नवरा आहे ना, आपल्या नवऱ्याला आपल्यापेक्षा, त्याच्या स्वतःपेक्षा आपली बायको सुंदर दिसली पाहिजे, 4 चौघात अशी उठून दिसली पाहिजे, हे त्याचं महत्त्वाचं असतं. तर तो आपला नवरा आहे ना 100% आपले दागिने सोडवून आणतो. वेळेनुसार त्याला वेळ द्या, वेळेलाही वेळ द्या. वेळ नक्की बदलते आणि वेळ कधीच आपल्याला धोका देत नाही. धोका तर आपण देतो आपल्या माणसांना. आपण आपल्या नवऱ्यावर, भावावर विश्वास ठेवतो. आपण म्हणतो ते काय घेतलंय कर्ज, त्याला कळत नाही का, त्याला अक्कल नाही का, असे जे शब्द आहेत ना त्याच्या जे मनाला घर करणारे. प्लीज माझी अशी विनंती, कृपया माझी विनंती आहे सर्वांना की नका असं बोलू. ज्याचं कर्ज आहे ना, ज्याच्या कुणावर जो भार आहे ना, ज्याच्या खांद्यावर, त्यालाच माहिती आहे की भार किती जड आहे. ती व्यक्ती कधी म्हणत नाही की माझ्या खांद्यावरचा भार मी तुझ्याकडं सोपवतो, कधीच म्हणत नाही. त्या जो भार आहे ना त्याला हातभार लावा तुम्ही. आपली व्यक्ती आहे ना, आपलं परिवार आहे ना, तर त्या जो भार खांद्यावर आहे ना त्या व्यक्तीचा, तर त्या व्यक्तीला मदत करा. सर्वांनी आनंदात जगा. विनाकार असे अभद्र विचार, दुर्भागी विचार की मी असं करतो, तसं करतो, मला बोलायला सुद्धा खूप वाईट वाटते बरं का. हे शब्द मी बोलणार पण नाही बरं का, पण असे विचार नका आणू. सगळ्यांनी एकमेकाला मदत करा, सहाय्य करा.
आणि आपण एखादी व्यक्ती जर आपल्या घरात जर अडचणीत असेल ना, तर तुम्ही त्याच्याजवळ जावा, त्याला प्रेमाने विचारा की बाबा किती हप्ते आहेत, आपण काय करू शकतो, यातून कसं बाहेर पडू. थोडीफार किरकोळ संसार आहे, संसारात बचत करावी लागते, तेवढ्यातूनही आपण आपलं आयुष्य जगतो, आनंदात राहतो, 2 टाईम पोटाला तर व्यवस्थित खातो. असं आहे काय बाबा कर्ज घेणाऱ्या माणसाने आपला उपाशी ठेवलंय. बरं ठीक आहे, एखादा जरी मी म्हणते प्रसंग आलाच उपाशी राहण्याचा, तर आपण त्या व्यक्तीला साथ द्या. एक वेळ उपाशी रात्र काढा, पण कुणापुढं हात पसरू नका. आणि जरी पसरला ना, ती व्यक्ती तेवढ्यापुरती मदत करते, 1 महिन्याकरता, 15 दिवसाकरता, एका 8 दिवसाकरता. त्याच्या पुढे जरी गेली ना, ती व्यक्ती आपली घरातली असू दे किंवा बाहेरची असू, ती डायरेक्ट व्यक्ती आपल्या तोंडावर नाही, पाठीमागं म्हणत राहते, होत नाही तर कशाला कर्ज काढायचं, आमच्या जीव शानपणा करतात. ही जी वाक्य आहेत ना, ती बोलल्यामुळं आपल्या मनाला, आपल्या अंतःकरणाला खूप लागतात ही गोष्टी. खूप वाईट वाटतं आपल्याला. हां, तुम्ही मदत घ्या, अवश्य मदत घ्या, पण ज्याची कोणाची मदत घेतली ना, ती परतफेडसुद्धा करा, जेणेकरून आपल्या परिवाराला कोणी बोट दाखवल की हे असं ते तसं, त्याने हे असं केलं. अजिबात असं बोलायला संधी देऊ नका. मेहनत करा, कष्ट करा आणि बचत करा. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या व्यक्तीसाठी प्रत्येकाने मदत करा बरं का. आपल्या मुलांना पण सांगा. आपण असं म्हणतो की आपल्या घरातल्या मुलांना नाही काय सांगायचं, त्यांच्या मनावर परिणाम होईल, तर असं काही नसतं बरं का. मनावर परिणाम वगैरे काय, त्यांनाही कळू दे. आपला बाप, आपली आई, फक्त पुरुषच कर्ज घेतो का हो? नाही, महिलासुद्धा घेते. खूप महिला कर्ज घेतात, बचत गट काढतात, हप्ते भरतात. त्या महिलेला सुद्धा सपोर्ट करा तुम्ही. माझ्या मैत्रिणींनो, माझ्या मित्रांनो, की तुम्ही त्या जी काही स्त्री आहे जिनं हे कर्ज घेतले महिलेनं, तिला तुम्ही सपोर्ट करा, तिचा आधारस्तंभ व्हा. तिला सांगा की भिवू नकोस, आम्ही सगळी तुझ्यासोबत आहे, आपण ह्या सगळ्यातनं बाहेर पडणार आहे. आपल्या हसत्या खेळत्या घरात आहे ना, किरकोळ गोष्टीनं किरकिर करणं, उपाशी राहणं, घरच्या लक्ष्मीनं किंवा आपल्या नवऱ्यानं, तुमच्या नवऱ्याने तुमचा अपमान करणं की तुझ्यामुळं मी कर्ज घेतलं, तुझ्यामुळं मी असं झालं. एकमेकावर तोंड टाकू नका, एकमेकाला सहाय्य करा, ह्यातून बाहेर पडा. कळकळीचा व्हिडिओ हाच होता की आपण कर्ज घेतल्यानंतर ते कसं फेडायचं त्याचं एक विजन करा. एक वेळापत्रक ऐका की बाबा 1000 आज आल्यात ना, तर घरात किराणा मालासाठी एवढे खर्च करायचे. ह्या महिन्यात नाही ना काही खरेदी केली तर ती पुढच्या महिन्यात करायची. त्यातनं 200 रुपये त्या हप्त्याची एक छोटी बरणी करा. त्या बरणीत साठवा. छोटासा डबा प्रत्येकाकडे असतो. आपण एक मध्यमवर्गीय कुटुंबातली माणसे, आपल्याला बचत करायची ना, हे सगळ्यांना सगळं माहीत असतं. हां, तेवढ्यातूनही स्वतःसाठी वेळ द्या. प्रत्येक गोष्टीसाठी नियोजन करा. मी मगाशी म्हटलं, नियोजनानुसार चाला. कर्ज असं फिटून जाईल. कर्ज म्हणजे काय मोठी अशी आपल्या जीवापेक्षा, आपल्या अंतरात्म्यापेक्षा ती गोष्ट काय महत्त्वाची नाही आहे. आणि आपला भगवंत, आपले स्वामी, जे काय तुमची कुलदैवत आहेत, कुलदेवित आहेत, त्यांना तुमची काळजी आहे ना. जन्माला आपल्याला घातलं आहे ना. आपला श्वास चालू आहे, तुमचा माझा. तुम्ही माझा व्हिडिओ ऐकताय, मी तुम्हाला सांगते, हा श्वास आपला चालू आहे. आपला भगवंत आपल्या अंतःकरणात आहे, तो आपली मदत करतोय. तर हा भगवंत सगळ्या परिस्थिती बघतोय, त्याला जाणीव आहे सगळ्या गोष्टींची. आपल्या ह्या जाणीव आपणही ठेवायची आणि आपण काळजी करायची. त्या भगवंताला म्हणा, भांडा त्या भगवंताशी. घरात जी किरकिर भांडणं करतो ना आपण, बायकोने नवऱ्याने, नवऱ्याने बायकोला, आई वडिलांवर, त्या भगवंताला म्हणा, अरे भगवंता इथपर्यंत आणलंय, कर्ज फेडण्यासाठी मला कुठेतरी चांगलं काम आहे ना, त्यातनं माझी बचत कशी होईल, माझा पगार कसा वाढेल, माझ्याकडे कसे पैसे राहतील. लक्ष्मी मातेला आव्हान करा की माते, की माझ्याकडे टिकून राहतो पैसा. आपण म्हणतो की पाण्यासारखा असतो, चंचल असतो, तो निघून जातो. तर बचत करणं हे घरच्या लक्ष्मीच्या हातात असतं. आणि त्या लक्ष्मीला तर माझं निवेदन आहे की तुम्ही 100% बचत करा. आपल्या नवऱ्याला, आपल्या फॅमिली, ज्यांना कोणाला कर्ज आहे ना, त्याला अलगदपणे बाहेर काढा. खरंच अलगदपणे. हाताची 5 बोटं सारखी नसतात. घरातले प्रत्येक व्यक्ती, सगळ्यांचीच डोकी आपण म्हणू, 2 मेंदूचा बागांना समान चालतो असं नाही आहे. पण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला माझे काही शब्द ह्यात कठोर वापरलेत, तर हां वापरलेत बाबा. आपल्या माणसासाठी, आज आपल्यामध्ये राहण्यासाठी, त्याची मनस्थिती, जी शारीरिक मानसिक जी मनस्थिती, जी ढळली ना, तर ती काय आपण म्हणतो अशी विस्कटली ना त्याची मनस्थिती, तर ती आपल्याला अशी जेव्हा 5 बोटं जरी आपली वेगवेगळी असली ना, हाताची 5 बोटं, जेव्हा ती मिटली जाते, त्यांची जी मूठ होती ना, ती मूठ उघडण्याची जी ताकद आहे, जी मूठ वळायची जी ताकद आहे ना, ती कुणाच्यातच नाही आहे. कोणच त्या मुठीला उघडू शकत नाही. अशी एकमेकाची ताकद बना, एकमेकाला सहाय्य करा. व्हिडिओतून मी तुम्हाला हेच सांगेन. आणि व्हिडिओचा आपला जे काही फ्रंटला तुम्हाला दिसतंय
श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आपला राजा कधीच कुणापुढे झुकला नाही किंवा वाकला नाही. प्रत्येक परिस्थितीला तोंड दिले आपल्या महाराजांनी. त्यांची शिकवण आहे आपल्यासाठी की कधीच कुणापुढे झुकायचं नाही. मग परिस्थिती भले कशीही असू दे, काहीही असू दे, सतत डोक्यात एकच ठेवायचं की आपण जिंकणार आहोत, जिंकलोय आणि जिंकत आलोय आत्तापर्यंत. आणि मी तर माझं तर स्वतःच एक वाक्य बरं का, ब्रीदवाक्य, मी गेलेला काळ पाहिलाय, मी येणाऱ्या उद्याला अजिबात घाबरत नाही. काहीही होऊ दे, काहीही आयुष्यात होऊ दे, अजिबात घाबरायचं नाही. प्रत्येकाने घरातल्या सदस्याने एकमेकाला मदत करा, मित्रपरिवाराने सुद्धा एकमेकाला मदत करा. पुरुष जी काय व्हिडिओ ऐकतात ना, त्यांनी कृपया व्यसनाकडे वळू नका. कर्ज झाल्यानंतर साहजिक डोक्यात विचार येतो, ड्रिंक करावी, स्मोक करावी. हां, भले तुम्ही जरी ते व्यसन केलं ना तर त्याला एक हद्द राहू द्या. पण माझी तर विनंती आहे, कृपया करून ह्या गोष्टीकडे वळू नका. आपलं मन जर असं खूप भरकटत असेल ना तर मी म्हणेल की अशी जुनी गाणी ऐका. आपल्या आयुष्यात आपण काही चांगले काळ घालवलेले असतात आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, आपल्या बायकोसोबत, मुलांसोबत. त्या गोष्टी आठवा, जुनी गाणी ऐका. गाणी ऐकल्यामुळं पण खूप मन प्रसन्न होतं. नाहीच ना काही जमलं तर मी तर म्हणेन एक डायरी करा, छोटीशी वही करा, श्री स्वामी समर्थ यांचं नामस्मरण करा किंवा त्या वहीत ते अक्षर वाक्य लिहून काढा किंवा जे काही तुम्ही कुणाला मानता, ज्या भगवंताला तुम्ही मानता त्यांची जी वाक्य. आपण तर माळजप करू शकत नाही, आपल्या तेवढा वेळ नसेल. आपण जर माळजप करत बसलो ना तर घरातली म्हणतील हां आता कर्ज झाले, आता देव देव कर, अशी सुद्धा बोलणारी माणसं असतात. त्यामुळं सरळ एक वही घ्या, वहीवर श्री स्वामी समर्थ जे नामस्मरण जे करणार आहे ना ते वाक्यात लिहून काढा. खरंच आपण सगळे एकमेकांना मदत करू. कर्ज हा किरकोळ विषय आहे, यातून आपण बाहेर पडू. प्रत्येकाला कर्ज आहे, प्रत्येक व्यक्तीला कर्ज आहे, प्रत्येकाला घरागणी. तुमचं घर असो, माझं घर असो, प्रत्येकाला कर्ज आहे. तर आहे बाबा, आहे, ह्यातून बाहेर पडा. आनंदी जीवन जगा. आयुष्य एकदाच मिळतं. कर्ज घेऊन, डिप्रेशन घेऊन कुठं BP वाढवा, शुगर वाढवा किंवा अटॅक आणा, हे नका करू. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे, सुखाने जगायचं आणि एकमेकाला सगळ्यात महत्त्वाचं सहकार्य करायचे. माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा. आणि झुकायचं नाही आहे. आपण शिवबांची लेकरं आहोत, ह्या मातीत वावरलेले आपण आहोत. माझा व्हिडिओ मी इथंच थांबवते. माझ्याकडून ह्या व्हिडिओमध्ये एखादं काही कुणाच्या मनाला लागेल असा कोणताही शब्द नाही आणि जरी असेल तर कृपया मला क्षमा करा. मी तुमची माफी मागते. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार असो. मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जगदंब.